सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर डेली लाईफ विथ कृष्ण भक्त या चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर सगळ्यांचे मनपूर्वक आभार की सगळ्यांनी 1000 सबस्क्राईब करण्यामध्ये मला खूप सपोर्ट केला. तर बघा किती सुंदर असं हे झाड भरलेलं आहे आणि खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे. आज फुलं आणलेले होते त्यामुळं खूप छान असं भरून गेले आपलं देवघर. खूप छान भव्य देवघर वाटतं. कितीही पूजा करा, पासपूस करा, पण जोपर्यंत फुलं अर्पण होत नाही ना तोपर्यंत देवघराला म्हणतात ना प्रसन्नता अशी वाटतच नाही. किती सुंदर अशी छान साफसफाई वगैरे करून घेतलं. जवळजवळ 7-8 वर्ष झाली असते ना देवघर घेऊन. खूप सुंदर, पण अजूनही लाकूड खूप मजबूत आहे. आणि जेव्हा चॅनल सुरू केलं तेव्हा असं वाटलं नव्हतं खरंच मी कंटिन्यू करेन. असं सहज माझ्या मुलांनी म्हटलं की आई तू पण छान असं यूट्यूबला चॅनल उघडणार. म्हटलं नाही रे, मला नाही आवडत ते. आणि माझी मुलगी पण म्हणाली करून तर बघ. नाही तर असं सहजच आम्ही छोटंसं असं गणपती बाप्पाचं हे केलं. असं पोस्टर छान ऑर्डर केलं बघा. आणि सहजच पोरांनी व्हिडिओ घेतला, असं गणपतीचं वरती घेतला आणि पहिला शॉट आहे बघा टाकलेला आपल्या चॅनलवर. आणि तो व्हिडिओ घेतला आणि सहजच चॅनल उघडून दिलं माझ्या मुलाने. ते व्हिडिओ म्हणजेच छोटासा शॉर्ट अपलोड केला. आणि असं सहज करता कधीमध्ये मी शॉर्ट टाकत गेले. जवळजवळ 1.5 वर्षापासून तर सोडूनही दिलं होतं. पण अचानकच माझी मुलगी म्हणते की आई तुझं चॅनल ग्रो करते बरं का. म्हणलं ठीक आहे. आता परत या 2-3 महिन्यातच मी परत चालू केलं बघा. तेवढे 3 महिन्यामध्येच अजून म्हणजे भरपूर मी म्हणते ना, पहिले 500 सबस्क्रायबर ते 500 सबस्क्राईब अजून कंप्लीट झाले. जर मी तेव्हाच कंटिन्यू केलं असतं आत्तापर्यंत भरपूर पुढे गेले असते. पण ठीक आहे, असो, भगवंताची जी इच्छा असेल ते. तर हे बघा किती सुंदर अशी राधाकृष्णाची खूप सुंदर अशी भव्य दिव्य मूर्ती आहे. आणि ही काय अशी फक्त चॅनलसाठी म्हणून आणलेली नाही, आधीच आम्ही घेतलेली होती. तर राधाकृष्ण म्हटलं की राधाकृष्ण हे प्रेमाचं प्रतीक. प्रेम म्हणजेच राधाकृष्ण, पण म्हणजेच राधाकृष्ण. तर राधाकृष्ण कोण होते? ते फक्त म्हणजे एकमेकावर प्रेम करणारेच होते की भक्ती म्हणजे फक्त भक्तीच होती? तर खरंच माहिती आहे का तुम्हाला राधाकृष्णाचं लग्न झालेलं होतं का? झालं होतं तर कुठं झालं होतं माहिती आहे? कोणाकोणाला माहिती? जर असेल ना माहिती तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला, आपले रोजचे कामं छान अशी बटाट्याची भाजी केली बघा. आणि रोजचे कामं करून तेच कंटाळा येतो. खरंच आपण किती कंटाळून जातो ना रोजच्या जेवणाला. पण जसं की देवदेवता त्यांनीसुद्धा या धर्तीवरून लग्न वगैरे केलं आणि खरंच खूप छान प्रकारे असं त्यांनी संसार केला आहे. माहिती आहे का, राधाकृष्ण म्हणजेच राधाकृष्णाचं तर प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. पण रुक्मिणी मातेसोबत सत्यभामा, जामवती ह्या मुख्य 3 राण्या होत्या भगवान श्रीकृष्णाच्या. आणि खूप सुंदर असे सुखाने ते संसार करत होते. वाद नव्हते, थट्टा मस्करी करणं, खेळून हसून राहणं. खूप छान असा संवाद भागवतामध्ये त्यांचा सांगितलेला आहे. एकदा काय झालं, सगळे असे छान असे जेवणासाठी बसलेले होते आणि सगळ्यांनी जेवायला घेतलं. आणि लगेच सत्यभामा म्हणाली, भगवान मी कोण आहे तुमच्यासाठी? तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, सत्यभामा तू माझ्यासाठी साखर, खूप गोड अशी साखर आहेस. तर नंतर लगेच रुक्मिणी म्हणाली, भगवान श्रीकृष्ण म्हणजे भगवान तर मी कोण आहे? तर भगवान म्हणाले, रुक्मिणीला म्हणाले, रुक्मिणी तू मीठ खारट. तर माता रुक्मिणीला राग आला की भगवंतानी सत्यभामाला साखर म्हटलं, गोड म्हटलं आणि मला खारट म्हटले. तर असं का म्हणले असं? तर त्यानंतर राग आला, माता रुसून बसली. दुसऱ्या दिवशी भगवंताने आज्ञा केली की आज अन्नामध्ये अजिबात मीठ घालायचं नाही. आणि जेवायला वाढलं तर अन्न अगदी बेचव लागत होतं. त्याच्यामध्ये काही रसच नव्हता. सगळं होतं पण त्याच्यामध्ये रस नव्हता. तेव्हा म्हणाले की आज माता रुक्मिणीसुद्धा म्हणाली, असं का लागतं आहे बेचव अन्न? मग भगवंत म्हणाले, मीठ घेऊन या. आणि सगळ्या अन्नामध्ये जेव्हा मीठ मिश्रित केलं तेव्हा त्या अन्नाला चव आली. तेव्हा भगवंत म्हणाले, रुक्मिणी कळालं का मी तुला मीठ का म्हणालो होतो? तेव्हा माता रुक्मिणी हसली आणि म्हणाली, हो भगवान, आता मला अर्थ कळाला की भगवंत जो करतो ना, प्रत्येक वागतो, आपल्या आयुष्यात जे काही घडतं त्याच्यामागे काहीतरी अर्थ असतो. पण आपल्यालाच ते कळायला उशीर होतो. पण खरंच देवावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. वाईट वेळी निघून जाते पण भगवंत सगळं काही नीट करतो. आता सध्याची जी परिस्थिती असते माणसाला वाईट वाटते, दुःख देणारी असते, पण कदाचित हे दुःख उद्यासाठी सुखाचा क्षणही असू शकतो. तर हे मी फक्त ऐकलेलं आहे बघा भागवतामध्ये. जे काही चुकलं असेल ते माझं असं, आणि जे काही जे बरोबर असेल ते भगवंताच्या चरणी मी अर्पण करते. चूकभूल माफ करा. तर असेच व्हिडिओ जर बघायला तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.